सो रुचा, आपण आता पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफ हा लेसन पाहू. ओके, या लेसन मध्ये आपण कुटुंब किंवा आपलं सार्वजनिक जीवन ह्याच्याबद्दल बोललेले आहेत. तर कुटुंब म्हणजे काय? तर फॅमिली. आणि सार्वजनिक लाईफ म्हणजे पब्लिक लाईफ, कम्युनिटी लाईफ, बरोबर. सो आपलं बेसिकली फॅमिलीमध्ये राईट, लाईक कुटुंबामध्ये आपल्याकडे कसं आहे की घरातल्या सगळ्या गोष्टी आपण बघतो राईट, लाईक की घरामधले दिवे म्हण, घरातलं पाणी म्हण, घरातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुटुंबामध्ये ज्या असतात तर त्या सगळ्या घरातल्या घरात बघतो. पण तसंच एक पब्लिक लाईफ पण आहे की ज्याच्यामध्ये कसं आहे, बऱ्याच गोष्टी तू बघतेस. म्हणजे आत्ताच आपल्या जवळ एक नवीन बाग झालेली आहे. सो ते जे गार्डन आहे तर ते कोणाला तरी नीट साफ करायला लागतं. तिथे तू बघतेस की खालती दररोज कोणीतरी तिथे असतं, एक वॉचमन असतो तिथे, साफसफाई करणारे माणसं असतात. तर ते जे असतं ते सगळं पब्लिक लाईफचा भाग आहे. सो एनिथिंग दॅट इज आउटसाइड अवर फॅमिली लाईफ, इट्स पब्लिक लाईफ. ओके, असं तू विचार कर. आता ह्याच्यात फॅमिली लाईफ मध्ये कळालं तुला. आता पब्लिक लाईफ मध्ये काय काय गोष्टी असतात हे जर आपण बघू, तर पब्लिक लाईफ मध्ये काय काय असतात की फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्ट एक असतं. म्हणजे आता तू ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर आपण बसनी जातो किंवा एसटीनी जातो. सो ट्रान्सपोर्टच्या ज्या सोयी असतात तर त्या केलेल्या असतात. म्हणजे ह्याला काय म्हणतात, तुझे वाहतूक पब्लिक सर्व्हिसेस मध्ये येते. दुसरं काय असतं की स्कूल. आता स्कूलमध्ये सुद्धा ना प्रायव्हेट आणि पब्लिक अशा दोन स्कूल्स असतात. तर आपण तू कधीतरी ऐकलं असेल की म्युन्सिपाल्टीचं स्कूल, तर ते जे असतं तर ते पब्लिक स्कूलमध्ये येतं. आता तू जिथे जातीयस तर ते प्रायव्हेट स्कूल आहे. अगेन त्याच्यात सुद्धा म्हणजे डिपेंडिंग ऑन प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते ठरवतात की कुठे प्रायव्हेट स्कूलमध्ये यायचं का पब्लिक स्कूलमध्ये यायचं. तिसरी गोष्ट काय आहे, तर हॉस्पिटल्स. आता हॉस्पिटल्समध्ये पण खरं प्रायव्हेट असतात आणि पब्लिक पण असतात. गव्हर्नमेंट जे रेग्युलेट करतात त्या पण असतात. सो हॉस्पिटल्स एक असतात. मग अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत की आता तू बघतेस रस्ते, आपण रस्त्यावरनं जाताना सकाळी तुझं जात असेल तर तुला दिसत असेल की बरीच लोक साफसफाई करत असतात. तर ते सगळं पब्लिक लाईफ म्हणजे आपण जे टॅक्स मधनं पैसे पे करतो तर त्यातून गव्हर्नमेंट हे ते पैसे ते त्यांना देतं सगळ्या आपल्या पब्लिक लाईफ हे सुखकर करण्यासाठी. ओके, म्हणजे इझी करण्यासाठी आपल्याला ते पैसे येतात. आता आपण दोन ठिकाणी राहतो राईट. आता आपण ते गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलायला लागू तेव्हा तुला कळेल. सो आपण दोन ठिकाणी राहतो. एक म्हणजे कुठे, की आपण विलेजमध्ये राहू शकतो और सिटीजमध्ये. सो तुला आता विलेजेस म्हणजे काय माहितीये का, की छोटी छोटी गावं असतात जिथे 500 लोकांपेक्षा जास्त लोक राहतात. तर अशी जी असतात छोटी छोटी गावं तर त्याला विलेजेस म्हणतात. आणि तर वेरॅज सिटीज ज्या असतात की जिथे पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज, वेरॅज विलेजेस इज क्वाईट स्मॉल. सो सिटीज सिटीज मध्ये राईट, लाईक आय मीन कसं असतात की बरेच कंपन्या असतात. म्हणजे आता तुला माहितीच आहे आपल्या जवळच एक किर्लोस्कर कंपनी आहे. सिटीज मध्ये बऱ्याच कंपन्या असतात, फॅक्टरीज असतात की जिथे खूप एम्प्लॉयमेंट म्हणजे लोकांना जॉब्स मिळतात. आणि विलेजेस मध्ये ऑफकोर्स तिथे मे बी फार्मर्स असतात की जिथे बेसिकली ते आपल्यासाठी वेगळी वेगळी पिकं पिकवणं किंवा फळांच्या बागा असतात. तर ते विलेजेस मध्ये होतं. पण सिटीज ह्या इथे ते लोक खूप असतात त्याच्यामुळे इथे तू जर बघशील तर हे जे आपण बघितलं की सिटीज मध्ये पब्लिक लाईफ जे असतं किंवा पब्लिक सर्व्हिसेस ज्या असतात, म्हणजे इथे पब्लिक लाईफ पण त्याच्यासाठी ज्या देतो आपण सर्व्हिसेस तर त्या पब्लिक सर्व्हिसेस, तर त्याची खूप गरज असते. बरोबर. सो ते ऍडमिनिस्ट्रेशन करायला म्हणजे विलेजेस मधलं ऍडमिनिस्ट्रेशन करायला, पब्लिक सर्व्हिसेस करायला काही गोष्टी लागतात. आणि सिटीज मधलं ऍडमिनिस्ट्रेशन करायला काही गोष्टी लागतात. तर विलेजेस मधलं जे करतो त्याला ग्रामपंचायत म्हणतात. So ते ऍडमिनिस्ट्रेट करतं सगळं की या सगळ्या ज्या काही पब्लिक सर्व्हिसेस ज्या असतात आता आपण ज्या म्हणालो तर त्या सगळं कोण करतं की तिकडचं लोकल गव्हर्नमेंट, तर त्याला ग्रामपंचायत. बरोबर, मग कळालं हे. सो विलेजेससाठी जे करतात त्याला ग्रामपंचायत म्हणतात. आणि जिथे सिटीज, मोठ्या सिटीज असतात तिथे जे लोकल गव्हर्नमेंट म्हणजे लोकल गव्हर्नमेंट जे असतं तर त्याला काय म्हणतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं म्हणतात. म्हणजे these are the governing bodies in your city, right? Like I mean, governing bodies in cities that administers, right? Like your town. So आता आपण विलेजेस आणि सिटीज बद्दल बोललो. आता आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज बद्दल बोललो. सो कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे नक्की काय, तुला माहिती आहेत का कोऑपरेटिव्ह सोसायटीज? सो बऱ्याच वेळा काय होतं की इकडची म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात किंवा ग्रामपंचायत असतात, हे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करतात. पण अशा पण म्हणजे द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड सर्व्हिसेस फॉर वॉटर सप्लाय, त्याच्यानंतर पब्लिक हायजीन, बऱ्याच गोष्टी ते प्रोव्हाइड करत असतात. पण देर आर places like, or there are times when the people in a locality sometimes come together and find out what the local needs are. ओके, मग तिथली लोक आहेत ती फाइंड आउट करतात आणि बेस्ड ऑन देअर फाइंडिंग
they decide to start an industry or service in cooperation with one another. म्हणजे तिकडची लोक आहेत, आता फॉर एक्झाम्पल मी, अजून इकडचे 2-3 माझे मित्र, आम्हाला जर असं वाटलं की अरे इथे एक वेगळ्या प्रकारची म्हणजे सर्व्हिसेसची गरज आहे की प्लास्टिकचा कचरा हा टाकून देण्यासाठी आपल्याला काहीतरी एक सिस्टीम बनवायला लागेल किंवा आपल्याला एखादी कंपनी बनवायला लागेल, तर ती जी आम्ही कंपनी बनवू की जी इतर सगळे मिळून जो आम्ही करतोय आणि ज्याचा बेसिकली लोकल कम्युनिटीसाठी फायदा होईल, तर त्याला कोऑपरेशन असं म्हणतात. दे कॉन्ट्रीब्यूट सम ऑफ देअर मनी टू स्टार्ट द इंडस्ट्री ऑर सर्व्हिस. द प्रॉफिट्स आर डिस्ट्रीब्युटेड अमंग everyone, right? So for example, म्हणजे आणि institution formed by people, cooperation, are called cooperatives. Okay, so त्याच्यातून जे काही आपल्याला नफा होणार आहे, त्यातनं जो काही प्रॉफिट होणार आहे, त्यातनं पैसे मिळणार आहेत, तर ज्या ज्या लोकांनी हे केलेलं आहे तर ते पैसे सगळे डिस्ट्रीब्यूट करतात. सो त्याला काय म्हणतात, परत एकदा आपण म्हणू, कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह असं म्हणतात. ओके, बरोबर. सो या गोष्टी आहेत. So, Rucha, let's look at what we have learned, okay, in this lesson. काय काय नवीन गोष्टी याच्यातून शिकलो. The first thing is public facilities are services that are available for everybody, right? बाग किंवा रस्त्यावरची साफसफाई सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. The ग्राम पंचायत runs the administration of village. विलेज म्हणजे इथे जास्त पॉप्युलेशन नसतं. ओके, पुढचं काय आहे, the municipality runs the administration of the town. There are municipal corporations for big cities, right? Like मुंबई, पुणे, ज्या मोठ्या सिटीज आहेत तिथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स असतात. पब्लिक सर्व्हिसेस शुड बी युज्ड केअरफुली, राईट? आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजून, म्हणजे रस्त्यावरती कचरा नाही टाकायचा, बाहेर काही गोष्टी घाण नाही करायच्या, मग वी शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट दॅट. त्यानंतर काय आहे की मनी इज केप्ट सेफ इन बँक. आता आपल्या ज्या बँक्स असतात, राईट, सो त्याच्यामध्ये तुझे पैसे, तुझे आता आपल्याला जो पगार मिळतो किंवा आपल्याला जे पैसे मिळतात ते सगळे आपले बँकेमध्ये असतात. ऑफकोर्स आपण थोडे आपल्याजवळ पण ठेवतो, पण आपले पैसे बँकेमध्ये सेफ असतात. ओके, त्याच्यानंतर वी कॅन सेंड लेटर्स टू एनीवन ऑर एनीवेअर इन द वर्ल्ड, राईट? आणि हे कशामुळे, पोस्ट ऑफिसमुळे पॉसिबल आहे. सो यू कॅन सेंड लेटर्स एनीवेअर इन द वर्ल्ड. नाव अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय की इन्स्टिट्यूशन्स फॉर्म्ड बाय द कोऑपरेशन ऑफ पीपल आर कॉल्ड, आपण वरती बघितलं होतं, राईट? इन्स्टिट्यूशन्स दॅट आर फॉर्म्ड बाय द कोऑपरेशन ऑफ द पीपल आर कॉल्ड कोऑपरेटिव्स. सो आता आपण क्विकली एक्सरसाइज करू की ह्याच्यामध्ये सांग की व्हॉट आर पब्लिक सर्व्हिसेस. आठवतात तुला काय पब्लिक सर्व्हिसेस आहेत त्या? ओके, ट्रान्सपोर्ट आहे, स्कूल आहे. ओके, ट्रान्सपोर्ट, स्कूल आणि हॉस्पिटल ह्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत. ओके, व्हॉट आर पब्लिक सर्व्हिसेस डू वी यूज इन पब्लिक लाईफ? ओके, म्हणजे आता आपण जसं बघितलं तसं की आपण बाग वापरतो, लाईक गार्डन्स, यू नो द रोड्स, देन वी यूज हॉस्पिटल्स समटाइम्स, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स. Then the third question is, which services does the local government provide, right? Like local government काय प्रोव्हाइड करतं? तर अगेन आता आपण ह्याच जे बोललो त्या की गार्डनची स्वच्छता करतं, त्याच्यानंतर पाण्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत की इलेक्ट्रिसिटी. सो या सर्व्हिसेस लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. सो फिल इन द ब्लँक्स. डॉट गिव्ह लोन्स टू पीपल इन नीड. कोण देतं लोन आपल्याला लोन कोण देतं? जर आपल्याला पैसे पाहिजे असतील तर कोण देतं? तर बँक. ओके, द सेकंड पार्ट इज द डॅश डॅश इज यूज्ड टू कीप इन टच विथ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. काय आहे सांग बरं? लेटर्स. ओके, लेटर इज यूज टू कीप इन टच, राईट? लाईक आपण लेटर पाठवतो. ओके, आता ईमेल पण पाठवतात, पण पूर्वी लेटर पाठवायचे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट, राईट, लाईक द इन्स्टिट्यूशन्स formed by the cooperation of people are called, काय सांग मला? Cooperatives. Yes, you're right. They are called cooperatives. Okay. So आता मला सांग, it runs the administration of village. काय आहे सांग बरं मला? It's ग्राम पंचायत, बरोबर? त्याच्यानंतर it runs the administration of town. पहिलं जे होतं ते ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज, राईट? दुसरं आहे ते ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टाउन. टाउनचं कोण करतं ॲडमिनिस्ट्रेशन?
municipality, right? Like municipality. Okay. Then third part is it is present in big cities. सांग बरं काय आहे? म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ओके, म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे इट इज प्रेझेंट इन बिग सिटीज. So let me know if you have any questions. I hope you like this video. Please subscribe to this channel if you would like to see more videos similar to this. Thank you.